नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण BA द्वितीय वर्षातील भूगोल विषयाच्या अनुषंगाने असणारा आपला पेपर हवामानशास्त्र या हवामानशास्त्राचा अभ्यास या ठिकाणी करतो. मित्रांनो, BA द्वितीय वर्षाला चौथ्या सत्रामध्ये फर्स्ट सेमिस्टरमध्ये हा आपल्याला भूगोल विषयाच्या अनुषंगाने असणारा पेपर हवामानशास्त्र हा हवामानशास्त्र नावाचा पेपर या ठिकाणी आपण अभ्यासाचा प्रयत्न करतोय. आणि मित्रांनो, या चौथ्या सत्रामध्ये आपल्याला हवामानशास्त्र अभ्यासत असताना आपण मागील काही तासापासून हवामानशास्त्रातील वायू राशी या प्रकरणाचा विचार आपण या ठिकाणी करतोय. एअर मासेस वायू राशी यांचा विचार आपण या ठिकाणी करतोय. आणि मग वायू राशी म्हणजे काय इथपासून तर वायू राशीचे असणारे गुणधर्म, वायू राशीचा असणारा स्रोत प्रदेश, हे सर्व बाबींचा विचार, वायू राशीचे असणारे वर्गीकरण हे आपण बघितलेलं आहे. त्याच बरोबर आपण अगोदरच्या तासामध्ये उत्तर अमेरिका खंडातील वायुराशी, आशिया खंडातील वायुराशी आणि आता आपण युरोप खंडातील वायुराशीचा विचार या ठिकाणी करतो. युरोप खंडातील वायुराशी मित्रांनो, युरोप खंडाचा जर आपण विचार केला तर प्रामुख्याने आपल्याला दिसतं युरोप खंडाचा पूर्व पश्चिम विस्तार हा जास्त आहे. याची भौगोलिक स्थितीचं जर आपण वैशिष्ट्य बघितलं तर आपल्याला असं दिसतं की या ठिकाणी अल्प्स, पिरेनीज, कॉकेशस इत्यादी पर्वत श्रेण्या सुद्धा या युरोप खंडामध्ये आपल्याला दिसून येतात. त्यामुळं देखील वायुराशी प्रभावित झालेली आपल्याला दिसते. त्यामुळे या युरोप खंडामध्ये आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण अशा वायुराशी दिसून येतात. त्यामुळे जर बघितलं आपण तर आपल्याला दिसतंय की युरोप खंडामध्ये ध्रुवीय खंडावरील वायुराशी ही आपल्याला या ठिकाणी दिसते. ही ध्रुवीय प्रदेशातील असणारी ध्रुवीय खंडावरील वायुराशी खंडावरील वायुराशी ती आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आता ध्रुवीय खंडावरील वायुराशीचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसतं की या वायुराशीचे क्षेत्र हे उत्तर रशिया व फिनलँड येथील हिमच्छादित प्रदेश असलेला आपल्याला दिसतो. ही वायुराशी थंड व शुष्क प्रकारची असते, परंतु उत्पत्ती क्षेत्रापासून जशी ती दूर जाते तेव्हा त्यांच्या गुणधर्मामध्ये आपल्याला बदल झालेला दिसून येतो. हिवाळ्यामध्ये बाल्टिक क्षेत्रावर अधिक वायुभार क्षेत्र निर्माण झाल्याने जर्मन व स्कॉन्डिनेव्हिया या वायुराशीचे आगमन त्या ठिकाणी होतं. जर्मन व स्कॉन्डिनेव्हिया या ठिकाणी या वायुराशीचे आगमन होते. उन्हाळ्यात ही वायुराशी युरोपच्या अंतर्गत भागामध्ये केंद्रित झालेली आपल्याला दिसून येते. मित्रहो, या ठिकाणी जर आपण बघितलं तर ध्रुवीय प्रदेशातील असणारी ही वायुराशीचा जर आपण विचार केला तर ध्रुवीय प्रदेशातील असणाऱ्या या वायुराशीचा विचार करत असताना आपल्याला असं दिसतं की ही जी काही वायुराशी आहे ध्रुवीय खंडावरील वायुराशी, कारण रशियाचा काही भाग हा युरोप खंडाच्या अनुषंगाने आहे.
काही भाग आशिया खंडाच्या अनुषंगाने आहे, तर काही भाग हा रशियाच्या अनुषंगाने आहे. आणि अशा या रशियाच्या अनुषंगाने असणाऱ्या भागामध्ये आणि फिनलंडच्या असणाऱ्या प्रदेशात जिथं थंड प्रदेश आहे, अशा भागामध्ये या वायुराशीच्या ध्रुवीय वायुराशीचा उत्पत्ती झालेली आपल्याला दिसते. ही वायुराशी शुष्क व कोरडी असलेली आपल्याला दिसते आणि उत्पत्ती क्षेत्रापासून जशी ती दूर जाते तसं मात्र त्या वायुराशीतील गुणधर्मामध्ये आपल्याला बदल झालेला दिसून येतो. हिवाळ्यामध्ये ही वायुराशी बाल्टिक क्षेत्रावर, जे काही बाल्टिक क्षेत्र आहे, या बाल्टिक क्षेत्रावर अधिक वायुभार क्षेत्र निर्माण होत असल्याने ही वायुराशी जर्मन व स्कॉन्डिनेविया या ठिकाणी या भागामध्ये ही या वायुराशीचं आगमन झालेलं आपल्याला दिसून येतं. तर उन्हाळ्यामध्ये ही वायुराशी युरोपच्या केंद्रीय भागामध्ये, युरोपच्या अंतर्गत भागामध्ये केंद्रित झालेली आपल्याला आढळून येते. तर मित्रहो, अशा पद्धतीनं ही ध्रुवीय खंडावरील वायुराशी जी युरोप खंडामध्ये आपल्याला दिसून येते, ही आपल्याला या ठिकाणी आढळते. त्यानंतर मित्रहो, दुसरी जी काही वायुराशी या ठिकाणी आपल्याला या युरोप खंडामध्ये आढळते ती म्हणजे या ठिकाणी ध्रुवीयच आहे, परंतु ही महासागरावरील आहे. ध्रुवीय महासागरावरील वायुराशी. ध्रुवीय महासागरावरील वायुराशी. मित्रहो, या ध्रुवीय महासागरावरील वायुराशीचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसून येतं की ध्रुवीय महासागरावरील ही जी काही वायुराशी आहे, या वायुराशीचं उत्पत्ती क्षेत्र हे अटलांटिक महासागराचा असणारा भाग, उत्तर अटलांटिक महासागराच्या भागामध्ये या वायुराशीची उत्पत्ती झालेली आपल्याला दिसून येते. या वायुराशीच्या प्रभावाखाली पश्चिम युरोपचा भाग, जो युरोपच्या पश्चिम भागामध्ये आहे, हा पश्चिम युरोपचा भाग हा या महासागरीय वायुराशीच्या प्रभावाखाली आलेला आपल्याला दिसून येतो. या वायुराशीवर महासागराचा परिणाम झाल्यामुळे ही वायुराशी ध्रुवीय खंडावरील वायुराशीपेक्षा उष्ण आणि आर्द्र असलेली आपल्याला दिसते, किंवा उष्ण व सापेक्ष आर्द्रता किंवा आर्द्रतेचं प्रमाण अधिक असलेलं आपल्याला या वायुराशीमध्ये दिसून येतं. त्यामुळं ही वायुराशी ही उष्ण असल्यामुळे ती एका जागेवर स्थिर राहत नाही. त्यामुळे ही अस्थिर अशा स्वरूपाची वायुराशी ही आपल्याला या ठिकाणी दिसते. अटलांटिक महासागरावरून ज्यावेळेस ही वायुराशी खंडात प्रवेश करते तेव्हा हिवाळा हा थंड होतो. त्यावेळेस आपल्याला असं दिसतं की हिवाळा हा अधिकच थंड त्या ठिकाणी या खंडावर आपल्याला जाणवू लागतो. त्यामुळं ही वायुराशी स्थिर अशी त्या ठिकाणी असते. या वायुराशी दक्षिण फ्रान्समधून भूमध्य सागरी प्रदेशावरून वरून अरबी समुद्रापर्यंत येतात व भारताच्या वायव्य भागात देखील या प्रभाव पाडताना आपल्याला दिसून येतात. मित्रांनो, ही काही युरोप खंडातील असणारी ही जी काही वायुराशी आहे, जिला आपण या ठिकाणी ध्रुवीय महासागरावरील वायुराशी असं या ठिकाणी म्हणतो. ही ध्रुवीय
महासागरावरील वायुराशीचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर या वायुराशीचं उत्पत्ती क्षेत्र हे उत्तर अटलांटिक महासागराचा असणारा भाग हा आहे. आणि उत्तर अटलांटिक महासागराच्या भागामध्ये जर आपण बघितलं तर महासागराचा भाग असल्यामुळे ज्या पद्धतीनं खंडावरील असणारी ध्रुवीय वायुराशी ही थंड असते, त्या मानाने ही उष्ण आणि त्याचबरोबर थोडी आर्द्र असलेली आपल्याला दिसते. थोडी उष्ण आणि आर्द्र असलेली या ठिकाणी दिसते, कारण ध्रुवीय खंडावरील वायुराशी ही थंड व कोरडी असलेली आपल्याला किंवा त्या ठिकाणी आर्द्रतेचं प्रमाण हे कमी असलेलं आपल्याला दिसतं. इथं आर्द्रता देखील आपल्याला या ठिकाणी आर्द्र स्वरूपाची ही वायुराशी या ठिकाणी आपल्याला दिसून येते. आणि ही वायुराशी उष्ण व कोरडी असल्यामुळे, उष्ण व आर्द्र असल्यामुळे ही काय होते की ही वायुराशी अस्थिर असते. आणि अस्थिर असल्यामुळे ज्यावेळेस ही अटलांटिक महासागरावरून युरोप खंडामध्ये प्रवेश करते त्यावेळेस हिवाळ्यामध्ये खास करून जर ही प्रवेश करते त्यावेळेस हिवाळा हा अधिकच थंड करून टाकतो. हिवाळा हा अधिकच त्या खंडावरील या युरोप खंडावरील हिवाळा हा अधिकच थंड त्या ठिकाणी होतो. त्यामुळे त्या ठिकाणी ही वायुराशी स्थिर होते. पुढे ज्यावेळेस ही वायुराशी दक्षिण फ्रान्सकडून भूमध्य सागरी प्रदेशावरून ज्यावेळेस ती भूमध्य सागरी प्रदेशावरून अरबी समुद्राकडे येते त्यावेळेस ती भारताच्या वायव्य भागावर देखील काही प्रमाणात प्रभाव करताना आपल्याला दिसून येते. म्हणजे या वायुराशीचा प्रभाव हा भारताच्या वायव्य भागापर्यंत आलेला आपल्याला दिसून येतो. तर मित्र, अशा पद्धतीनं या युरोप खंडातील ध्रुवीय वायुराशी, ध्रुवीय खंडावरील वायुराशी व ध्रुवीय महासागरावरील वायुराशी अशा या दोन वायुराशीचा संदर्भ आपण या तासामध्ये बघितलेला आहे. धन्यवाद.